हाय नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सुरेश बांदकर. आज निघालेलो आहेत आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर करिता. जवळजवळ सकाळी आपली 6:05 ट्रेन आहे तपोवन, ज्याची तिकीट आहे 85 रुपये. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून ही ट्रेन आपल्याला मिळेल आणि तिकडनं आपला पुढचा प्रवास. ओम नमः शिवाय. तपोवन गाडी लागलेली आहे. नांदेड. तपोवन गाडीने आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे नाशिकसाठी. जवळजवळ 6:15 टाइम झालेला आहे सकाळचा. मत्स्यगंधाचा इंडिकेटर दिसतोय. ठाणा स्टेशनवरून कल्याण, कसारा करत पुढे इगतपुरी. त्या वेळ झाल्या सकाळी 7:30. सकाळी 6च्या आसपास आपण ट्रेन पकडले. 6:05 नांदेडला जाणारी ट्रेन आहे. आपला प्रवास चालू आहे नाशिक रोडला. अपडेट देत राहू, प्रवास करत राहू. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज. नाशिक स्टेशनला आलेलो आहे. जवळजवळ 9:15 झाले. समोर दिसतोय, बाजूला तिकडे एसट्या पण आहे. बघतोय आपण. समोरच्या साईडला रेल्वे. नाशिक रेल्वे स्टेशन पासून जवळजवळ इथे यायला आपल्याला 2 तास बसने गेलेले आहेत. डायरेक्ट बसने आलेली. जवळजवळ सध्या टाईम होतोय सकाळचं 11 वाजलेत. 9 ते 10, 10 ते 11 आसपास. थोडा पुढे पाठी टाईम राहील.
त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनं मृत्युर्मामृतम्। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळपासच्या भागात आपण चालतोय। थोड्या वेळाने आतमध्ये आपण दर्शन घेऊ। समोर दिसत आहे मंदिर त्या साईडला। हा कळस दिसतो आपल्याला मंदिराचा। ओम नमः शिवाय। या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वर देवाचं। जवळजवळ 2 ते 3 अडीच ते 3 तास दर्शनाला गेले। बऱ्यापैकी गर्दी या ठिकाणी आपल्याला भासली।
फायनली दर्शन आपलं झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेसाठी आपण रवाना होतोय. समोर बोर्ड आहे त्याच्यावरती वेगवेगळी माहिती आहे. जव्हार, वाहनतळ, तहसीलदार कार्यालय, नगर परिषद, नाशिक, शिर्डी, नवनाथ घाट, स्वामी समर्थ केंद्र. तर बघू आपल्याला कसा प्रवास जमतोय, काय काय वाहनं मिळत आहेत, कसं पुढचा प्रवास करायचा. आपल्याला इकडे एस टी डेपो दिसलेला आहे. आपण एस टी डेपोला चाललोय. त्र्यंबकेश्वर बस स्थानक. पहिल्या टप्प्यामध्ये आपण नाशिक डेपोला चाललो आहे. एस टीमध्ये बसलो आहे. जवळजवळ वेळ झाली आहे दुपारी 2:50 3 वाजत आले. प्रवास आपला चालू राहतो आहे पहिला नाशिकपर्यंत. त्यानंतर पुढे काय असेल तसा आपण प्रवास करतो. त्र्यंबक ते नाशिक पहिला प्रवास झाल्यावर नाशिक CBS वरून मुंबई नाक्याच्या इथेपर्यंत 5 मिनिटावर मी चालत गेलो आणि त्यापुढे नंदुरबार ते नालासोपारा ही ST पकडून हुंबरमाळी स्टेशनपर्यंतला उतरलो. सदर तिकीट हे 142 रुपये झाले. फायनली हुंबरमाळी स्टेशन. जवळजवळ 6 वाजत आलेत. या साईडला 7:06ची कसारा ट्रेन आहे आणि त्या साईडला 6:28 आहे CST फास्ट. या फास्ट ट्रेनने आता मी प्रवास करतोय. ट्रेन आल्यावर सध्या आहे आपण हुंबरमाळीला. पण जवळजवळ कसारा स्टेशनच्या पुढच्या हुंबरमाळी जे स्टेशन होतं तिथून. आणि आता 8 वाजत आले. 6:17ला तिकडनं ट्रेन पकडली. आता 8 वाजायच्या आसपास तिकडे पोहोचतोय आपण. त्याच्यामध्ये टाईम लिहून येतोय 19:59 असं काहीतरी दिसतंय आपल्याला. 19:59. ओके. प्रवासामध्ये आपण त्र्यंबकेश्वरवरून CVC नाशिक येथे आलो आणि तिकडनं चालत 5 मिनिटावर मुंबई नाका इकडे दुसऱ्या CVCच्या डेपोला आलो आणि तिथून बस ST पकडून कसाऱ्याच्या पुढचं स्टेशन हुंबरमाळीला उतरलो आणि तिकडनं फास्ट ट्रेन पकडून पांडुपला आलो आणि आजचा आपला प्रवास संपलाय. धन्यवाद. पुन्हा एकदा लवकरच नवीन प्रवासासोबत भेटू. धन्यवाद. ओम नमः शिवाय.